फक्त एक वाटी पोह्यांपासून हे असे मस्त अगदी तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत असे आज आपण इथे हे पोहा पापड बनवलेले आहेत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता किंवा कोणाच्याही मदतीशिवाय अगदी झटपट असे तुम्ही हे पोहा पापड बनवून तयार करू शकता. शिवाय हे पापड बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची खिशी वगैरे आपल्याला इथे घ्यायची नाही आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे. तळल्यानंतर पापड बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट असा फुलतो आणि चवीला सुद्धा हे पापड खूप छान लागतात. तर एकदा बनवले की वर्ष 2 वर्ष आरामशीर टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि एक वाटी पोह्यांपासून साधारण 50 ते 60 पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहे. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण फक्त पोह्यांपासून हे पापड तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी एवढे इथे मी हे जाड पोहे घेतलेले आहेत. आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच जाड पोहे इथे मी घेतलेले आहेत. 1 वाटी एवढे पोहे आहेत. आता वजनी जर याचं प्रमाण म्हणाल तर बरोबर 250 ग्रॅम एवढे इथे हे पोहे आहेत. आता सुरुवातीला चाळणीने आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहे. म्हणजे पोह्यांमध्ये जी काही घाण किंवा कचरा वगैरे असेल तो संपूर्ण निघून जाईल. त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने चाळणीने आपल्याला हे सर्व पोहे चाळून घ्यायचे आहेत. आता पोहे आपले चाळून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी जाड बुडाची स्टीलची कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. आता हे पोहे लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कारण आपण ह्या पोह्यांची पावडर तयार करणार आहोत. त्यामुळे पोहे चांगले भाजून घेतले की ते मिक्सरला सुद्धा अगदी छान व्यवस्थित असे बारीक होतात. चमच्याने अगदी एकसारखं असं हलवत राहायचं आहे. म्हणजे सर्व साईडने व्यवस्थित असे आपले हे पोहे भाजल्या जातात आणि पोहे भाजत आले की थोडेसे ते आकसले जातात. तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर मी इथे हे पोहे भाजून घेतलेले आहे. हातावर थोडेसे चुरून बघायचे, अगदी त्याचा चुरा होतोय म्हणजे छान कुरकुरीत झाले की लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पोहे संपूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. आता हे पोहे पूर्णपणे गार झाल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये काही पोहे काढून घेतले. आता मिक्सरला लावून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची. आता तयार केलेली पावडर एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि चाळणीच्या मदतीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये जे काही पोह्यांचे जाडसर कण वगैरे शिल्लक राहिलेले असतील ते निघून जातील अशा पद्धतीने आणि अगदी बारीक असं पीठ आपल्याला इथे हे पोह्यांचं तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने थोडेसे जाडसर असे पोहे काही शिल्लक राहिलेले आहेत ते आता आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यासोबत दुसरे पोहे आपल्याला ॲड करायचे आहे आणि परत एकदा मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे. तर जी मैद्याची चाळणी असते ना बारीक, त्या चाळणीने मी आता हे संपूर्ण पोह्यांची जी पावडर आहे ना ती इथे चाळणीने चाळून घेणार आहे. तर दुसरी बॅचसुद्धा इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. ते सुद्धा पोह्यांचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले संपूर्ण पोहे मिक्सरला फिरवून त्याचं अगदी बारीक पीठ आपण इथे तयार करून घेऊया. तर घेतलेले सर्व पोहे मिक्सरला फिरवून त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतलं. अगदी मस्त असं बारीक पीठ इथे आता आपल्याला मिळालेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना हे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं आपलं पीठ भरेल त्यानुसार आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येतो. तर आता जी सुरुवातीला आपण एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेले होते त्यापेक्षा हे पीठ थोडं कमी भरतं. तर दुसरी एक वाटी घेतलेली आहे इथे मी आणि त्या वाटीने आता हे संपूर्ण पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पीठ मोजणं फार गरजेचं आहे तरच आपल्याला पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज येतो. तर आता हे बघा ह्या वाटीने बरोबर 1 वाटी सपाट एवढं हे पीठ इथे भरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चमच्याने अगदी एकसारखं इथे मी करून घेतलं. आता 1 वाटी एवढं इथे आपलं हे पोह्यांची पावडर जी तयार केलेली आहे ती इथे आपली भरलेली आहे. आता ह्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर 2 वाटी एवढं आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आता पाण्याला सुरुवातीला आपल्याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता यामध्ये काही मसाले घालूयात. तर एक छोटा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 चमचा इथे मी जिरं आणि ओव्याची जी पावडर असते ना आपली ती यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पापडखार घालायचा आहे. तर 250 ग्रॅम एवढे आपले पोहे आहे. त्यासाठी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर अर्धा चमचा एवढा इथे मी हा पापडखार घातलेला आहे. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत. तर तीळ थोडेसे इथे मी जास्त घातलेले आहेत. पापड दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला देखील मस्त लागतात. त्यानंतर 1 चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता हे संपूर्ण साहित्य एकदा चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता ह्या पाण्याला अगदी छान खळखळून अशी आपल्याला एक उकळी काढायची आहे. आता इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक इथे करू शकता. तर हे बघा पाण्याला चांगली अशी उकळी आली, की त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं पोह्यांचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे. ह्या पद्धतीने गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे पीठ घातल्यानंतर उलटणीच्या मदतीने अगदी फटाफट याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आणि फटाफट याला मिक्स करत जायचं आहे अशा पद्धतीने. तर पिठाच्या ज्या काही थोड्याफार गुठळ्या झाल्या असतील तर उलटणीच्या मदतीने त्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता बऱ्याच जणांचे पोह्यांचे पापड जे आहेत ना, ते लाटल्यानंतर त्यांना तडे जातात किंवा चिरा जातात. तर जर पीठ चांगलं तुमचं वाफवलं गेलं नसेल, तर मग अशा पद्धतीने पापडाला तडे किंवा चिरा जाऊ शकता. पीठ चांगलं वाफवणं फार गरजेचं असतं. त्यानंतर पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असणं देखील फार गरजेचं असतं. तर आपण आता सुरुवातीला 2 वाटी यामध्ये पाणी घातलेलं होतं. आता पुन्हा इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साधारण अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी मी आता घातलेलं आहे. परत एकदा चमच्याने व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि पुन्हा उरलेलं मी थोडंसं पाणी यामध्ये घालते. म्हणजे टोटल इथे आपण 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. कारण हे जे पीठ आहे ना, हे गार झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टसर होतं आणि मग पापड दाबायला थोडंसं कठीण जातं किंवा मग पापडाला चिरा पडू शकतात. त्यामुळे इथे मी थोडंसं सैलसर असं हे पीठ इथे तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला वाटत असेल, की हे पीठ किती पातळ आहे, पण हे पीठ आपण चांगलं असं वाफवून घेणार आहोत आणि जेवढं हे पीठ चांगलं असं वाफवून घेऊ, तेवढं ते अगदी छान व्यवस्थित असं शिजतं आणि अजून थोडंसं ते घट्टसर होईल. म्हणजे पापडसुद्धा अगदी छान खुसखुशीत होतात आणि पापडांना चिरा किंवा तडे अजिबात जात नाही. तर हे बघा याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून फक्त 3 ते 4 मिनिटं गॅस चालू ठेवायचा. 3 ते 4 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. झाकण तसंच राहू द्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. तर गॅस बंद केल्यानंतर अर्धा ते पाऊण तास मी पीठ हे असंच झाकून ठेवलेलं होतं. पीठ बघू शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण आता बघू शकता अगदी छान मस्त घट्टसर असं हे पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा पाऊण तास जरी झालेला असला तरी पीठ जे आहे ते अजून थोडंसं कोमट आहे आपलं, पूर्णपणे गार झालेलं नाही आहे. आता एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे संपूर्ण पीठ इथे मी काढून घेतलेलं आहे आणि हाताच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ना, ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं, की 1 वाटी आपलं हे पीठ होतं, त्यासाठी बरोबर 2.5 वाटी इथे आपल्याला पाणी लागलेलं आहे. पण सुरुवातीला तुम्ही 2 वाटी पाणी घ्या आणि नंतर लागेल तसं थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घाला. तर हे बघा आता पीठ जे आहे ना, ते चांगलं आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे पापड छान होतात. अजिबात त्याला चिरा किंवा तडे वगैरे जात नाही. चांगलं मळून घ्यायचं पीठ आणि आता पीठ चांगलं मळून झालं, की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याच्या छोट्या-छोट्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसे पापड छोटे किंवा मोठे बनवायचे आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ह्या पिठाच्या लाट्या तयार करून घेऊ शकता. आता संपूर्ण पिठाच्या लाट्या मी एकाच वेळेस तयार करून घेणार आहे. एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ह्या संपूर्ण पिठाच्या लाट्या आपण तयार करून घेऊया. तर हे बघा, पीठ अगदी छान मस्त मऊसूत असं आपलं शिजलेलं आहे. आपण चांगलं अर्धा ते पाऊण तास हे पीठ चांगलं शिजवून घेतलेलं आहे. पीठ चांगलं शिजवणं देखील फार गरजेचं आहे, म्हणजे पापड अगदी छान मस्त फुलतात देखील आणि त्याला चिरा वगैरे सुद्धा नाही पडत. तर हे बघा संपूर्ण पिठाच्या लाट्या तयार करून घेतल्या. आता एक लाटी घेतलेली आहे. उरलेल्या याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ते गार होत नाही. आता पापड तयार करून घेऊया. त्यासाठी मशीनवर एक कागद घेतलेला आहे. थोडंसं त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर लाटी ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरा कागद ठेवायचा आहे आणि आता आपल्याला हे पापड दाबून घ्यायचं आहे. मशीनवर अगदी फटाफट असे हे पापड तयार होतात. फार वेळ लागत नाही आणि जर तुमच्याकडे मशीन नसेल तर पोळपाटावर सुद्धा तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता. त्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने कागद ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता. तर हे बघा पीठ अगदी चांगलं शिजलेलं आहे. वरून थोडं पाणी घातल्यामुळे अगदी मऊसूत असं पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे. मस्त पातळ असे आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत. फार जाडसर ठेवायचे नाहीत. आता अशा पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतले, की एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा एखाद्या साडीवर तुम्ही हे सर्व पापड टाकू शकता आणि कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला हे पापड चांगले असे सुकवून घ्यायचे आहेत. चला तर मग सर्व पापड इथे मी तयार करून घेते.
तर हे बघा 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये पापड मी इथे सुकवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही पापडाला कुठेही चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत. अगदी मस्त असे हे पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. वर्ष 2 वर्ष आरामशीर टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. आता यातले काही पापड तळून पाहूया. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पापड तळून घेणार आहोत. अगदी मस्त फुलतो. बघू शकता तुम्ही. अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुलतात आणि बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे. चवीला सुद्धा अगदी छान लागतात, खुसखुशीत होतात आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय अगदी झटपट असे हे पोहा पापड बनवून तयार होतात. तर हे बघा. तर अगदी मस्त खुसखुशीत असे पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. एक पापड तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. तुम्ही त्याचा खुसखुशीतपणा बघू शकता. अगदी मस्त होतात. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.